हॅलो. हा, नमस्कार, शुभ प्रभात, गुड मॉर्निंग. बोला. हा, नमस्कार सभासदांनो. काल नेटवर्कचा भयंकर त्रास होता, त्यामुळे काल आपला काही सत्संग झाला नाही. त्यामुळे परवाच्या दिवशी जे पाटणकर सरांनी आपल्याला जे निरूपण केलं होतं त्यातील थोडक्यात सारांश असा की पाटणकर सरांनी सांगितलं की चैतन्याचा उद्योग हा वर येणे, चैतन्याचा उद्योग हा वर येणे असून तसं ते वर आलं, त्यामुळेच हे विश्व निर्माण झालं आणि चैतन्याने आपला प्रकाश सर्वत्र पसरवला, आपला आनंद जणू सर्वत्र पसरवला, म्हणजेच आनंद दिला, प्रकाश दिला. देणे चैतन्याचा गुणधर्म आपल्यातूनच बाहेर पडून देण्याचा आहे. म्हणजे देणे हा चैतन्याचा गुणधर्म आपल्या ठिकाणी पण यायला हवा. आपण हा चैतन्यच असल्यामुळे, आपणही चैतन्यच असल्यामुळे तोच गुणधर्म आपण जोपासला पाहिजे. जोपासला पाहिजे म्हणजे सहज जोपासला गेला पाहिजे. हे प्रत्येक वेळी समजून घेणे आवश्यक आहे. कळी उमलली, सुगंध पसरतो. कळी अजून अजून फुलली की तिने सर्व काही देऊन टाकलं, आपला सगळा आनंद सर्वांना दिला असे आहे. निसर्गात आहे ते देणे हा भाव भरलेला आहे. निसर्गात आपल्याजवळ आहे ते देणे हा भाव भरलेला आहे, हे आपल्याला पण कळलं पाहिजे. निसर्ग त्याग करतो म्हणजे सहजपणे तो विसर्ग करतो. विसर्ग करतो म्हणजे स्वतःजवळ काही साठवत नाही. फुलांनी सर्व काही देऊन निर्माल्य होणे ही फार महत्वाची गोष्ट आहे. त्याग हा स्वभाव आहे. असा त्याग हा घडलाच पाहिजे. निसर्गाजवळ ग नाही. ग नाही म्हणजे गर्व नाही. ग नाही म्हणजे अहंकार नाही. आपण सुषुप्त चैतन्यातून वर आलो आहोत हे जेव्हा मनापासून कळेल तेव्हा आपण त्यागमूर्ती होऊ शकतो. मग गीता वचना वाचायची तशी गरज राहत नाही. गीतेचा उलटा अर्थ केला तर तागी म्हणजे त्याग. त्यागी व्हा, पण हे सहजपणे व्हा. सुषुप्तीतून प्राण चालू ठेवा. चैतन्यामधूनच दिलेला त्यागाचा धडा गिरवा. सब कुछ है तेरा भगवान, तू है मेरा भगवान. सब कुछ है तेरा भगवान, तू है मेरा भगवान. नमस्कार. आता पुढे. धन्यवाद वाघमारे साहेब. नेहमीप्रमाणे अत्यंत सुटसुटीत नेमकेपणे सारांश मांडल्याबद्दल. ध्यास नसतो आस नसते, ध्यास नसतो आस नसते, जाणण्याची यातायात नसते, तरीच आणि तेव्हाच चिंतन चालू असते. परंतु नवीन भरलेले दिल्याखेरीज अधिक नवीनतम परंतु नवीन भरलेले रिकामे केल्याखेरीज नवतम अधिकाधिक पुढचे येत नाही. भरलेले जोपर्यंत सांडत नाही तोपर्यंत सांडलेले भरत नाही. भरलेला लोटा रिकामा होत नाही तोपर्यंत रिकामा लोटा भरला जात नाही. म्हणून जेव्हा नेट नसते, जेव्हा प्रक्षेपण चिंतनाद्वारे चिंतनकर्त्यामध्ये चालू असते, परंतु त्याच्याद्वारे होणारे प्रक्षेपण पुढे जात नसते. जेव्हा नेट नसते तेव्हा चिंतन चालू असते, परंतु चिंतन चालू असले तरी नेट नसल्यामुळे त्या चिंतनाचे नीट प्रसारण होत नसते. म्हणून एखादे दिवस खंड आला तरी सर्वांनी सहज स्थितीत असावे. सुषुम्नेतूनच श्वासोश्वास चालू असावा. हरकत नाही, सत्संग तुटत नाही. सत्याशी संग म्हणजे खरे तर आपल्याच प्राण ऊर्जेशी आपण एकरूप होणे हाच तो सत्संग आहे. सत्याचा संग म्हणजे केवळ आणि केवळ आत्मनिवेदन आहे, ज्याला आपण पूजन अर्चन श्रवण कीर्तन भक्ती म्हणतो. त्या सर्व पायऱ्या आहेत. आता आपल्या लक्षात आले असेल की पायऱ्याने शिडीच्या टोकापर्यंत जाता येते, परंतु आत्मनिवेदन ही पायरी नव्हे.
आत्मनिवेदन ही शिडी संपल्यानंतरची उच्चावस्था आहे. ती अशी पदावर जाण्याची अवस्था आहे. आता अशी पद म्हणजे काय हे जर आपणाला आजपर्यंत कळले असेल तर पायऱ्या टाळून आपण सहजपणे तुका म्हणे आम्हा सापडले मुळ आपणची फळ आले आता अशा तऱ्हेने आपण प्रवास करू शकतो. हरकत नाही, नेट नाही, बिघडत नाही, खंड पडला बिघडत नाही. आपण तर अखंड आहो ना, आपण तर अखंड ऊर्जा आहो ना. बाहेरचा प्रकाशने आतला प्रकाश केवळ एका वर्तुळाकृती देहामुळे दोन होत नाही. जसं कोऱ्या कागदावर वर्तुळ काढलं, बाहेरचा कोरा कागद आतला कोरा कागद एकच असतो आणि कोऱ्या कागदावर वर्तुळ म्हणजे एक सर्वसाधारण वक्र रेषा असते. ती वक्र रेषा पुसली की कोरं पण तसंच असतं. तसंच आपण आपल्यातलं वक्रपण म्हणजे वाकडेपण म्हणजे सगुण साकार रूपी दोष जर आपण आपला पुसला, आपण सगुण साकार नसून आपण कोऱ्या आकाशासारखे अभ्ररहित आहोत. आपण मेघपटलाने झाकलेले कुंद वातावरण करून सर्वांना अस्वस्थ करणारे असे मळप नसून आपण शुभ्र कोरे आकाश आहोत. हे ज्याला कळले त्याला बाहेरील कोरा कागद आणि आतला कोरा कागद असा वेगळा दिसतच नाही. कारण त्याच वेळेला त्याने आपली मी 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 म्हणणारी वक्ररेषा, ज्या वक्ररेषेमुळे मी म्हणजे अहंकार बळावतो आणि ज्या अहंकारामुळे बाहेरील आणि आतील असा भेद निर्माण होतो, ज्यामुळे भिंती पलीकडील आणि अलीकडील असा भेद निर्माण होतो, ज्यामध्ये घरात आश्रयास असलेला आणि उघड्यावर राहणारा याच्यामध्ये गल्लत केली जाते. घरातला माणूस उघड्यावरच्याला हसतो, म्हणतो तू निराश्रित आणि स्वतःला समजतो मी आश्रित. परंतु बाबा रे देहरूपी घर हे बघायला गेलं तर परक्या देवळासारखं आहे. कधी ते पडेल नेम नाही आणि देऊळ पडलं म्हणून देव काही पडत नाही. देव सदोदित जागा असतो. तसा देह पडला तरी देहीन म्हणजे आत्मा नष्ट होत नाही. तो सदोदित चिरंजीव आहे आणि तेच आपलं चिरंजीव रूप आहे. हे ज्याने कळलं त्याचा विसर्ग त्याचा सर्वांशाने म्हणजे पूर्णपणे नष्ट झालाच झाला. आणि एकदा गला जो विसरला, एकदा मी माझेपणाला जो विसरला, त्याच्यातून तो तेच देईल जे निसर्ग आपल्यातून देईल. निसर्ग आपल्यातून सौंदर्य देतो, आनंद देतो, प्रफुल्लता देतो, टवटवीतपणा देतो, उन्मेष देतो, उत्साह देतो आणि न थांबता सतत 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 उन्नतीच्या दिशेने, सर्वांच्या उन्नतीच्या दिशेने प्रयत्न करण्याची शक्ती देतो. तेव्हाच विवेकानंदांसारखे साधू पुरुष म्हणतात समगच्छध्वम संवदध्वम संवो मनावशी जानताम. समगच्छध्वम म्हणजे सर्वांनी एक दिशेने अत्यंत उत्कृष्ट अशा आत्मिक आणि भौतिक या दोन्ही प्रगतीच्या दिशेने पुढे जाऊया. म्हणजे आपण आत्मिक प्रगती याचा अर्थ असा निर्गुण निराकार तत्व हेच खरं मानून भौतिक प्रगतीच्या दिशेने म्हणजे आपण निर्गुण निराकार तत्व म्हणून आहोत आणि सगुण साकार व्यवहारात आहोत. सगुण साकाराचा व्यवहार उत्तम व्हायचा असेल तर निर्गुण निराकाराच्या तत्वाची जोपासना मनात बाळगून मी माझे पण वेगळेपणा न ठेवता जर आपण अखंडावस्थेतच पुढे जायचा प्रयत्न केला तर आपली निश्चितच आत्मप्रगती आणि भौतिक प्रगती होते. याला म्हणायचं समगच्छध्वम. एक दिलाने एकत्वाने जाऊया. एकत्वाने अखिल मानव जातीची आत्मिक आणि भौतिक प्रगती करण्याच्या दिशेने आपण जाऊया. याला म्हणायचे समगच्छध्वम. आणि याच संदर्भात आपण एकत्वाने बोलूया. याला म्हणायचे संवदध्वम. आणि हे सर्व करताना समवो मनावशी जानता. माझं मन तुझं मन असं काहीच नसून, माझा आत्मा तुझा आत्मा असा काहीच नसून, सा आणि अहम असं वेगळं नसून परमात्मा आणि आत्मा एकच आहे. परमात्मा आणि आत्मा एकच असेल तर ऐकणारे अरुण वाघमारे असो, महेंद्र सावंत असो, नेहालिमे असो, त्यांचा आणि बोलणाऱ्याचा आत्माही एकच असला पाहिजे. इथे केवळ आणि केवळ एकमेव द्वितीयम नास्ती असे आहे. परंतु विद्वान लोक चिकित्सा करताना एकोहम बहुश्याम एकालाच बहुत समजण्याची चूक करतात. एकोहम विप्रा बहुधा वदंती. एकच असून सुद्धा ब्राह्मण, आता ब्राह्मण याचा अर्थ जातीने ब्राह्मण नव्हे, ब्राह्मण याचा अर्थ
चिकित्सा करणारे, उच्च जाणीव असणारे आणि सतत सत असतचा निरक्षीर विवेक करणारे लोक एकालाच बहुधा म्हणजे वेगवेगळ्या तऱ्हेने उल्लेख करतात. आहे ते सर्व विश्वव्याप्त एकच तत्व आहे. तोच विश्वीचा मूलाधार आदिधार म्हणजे तेच विश्व चैतन्य आहे. ते सर्वत्र व्यापून राहिलेलं आहे. म्हणून कोण त्याला विष्णू म्हणतो. अशा चैतन्याचा प्रसाद कल्याण करतो. म्हणून त्याला कोण शंकर होती कल्याण करणारा शंकर म्हणतो. सर्वत्र व्यापलेला म्हणून कोण त्याला विष्णू म्हणतो. त्याच्याकडेच लक्ष देण्याची गरज आहे म्हणून लक्ष्मी लक्ष्मी असं तो खुणावतो. म्हणून कोण त्या चैतन्याला लक्ष्मी रूपान पाहतो. कोण त्या चैतन्यानेच आपणाला वाक्चातुर्य झाल्यानंतर ज्याला आपण म्हणतो आपली गोष्ट लोकांना समजावून सांगण्याची कला अवगत होते. म्हणून कोण त्या विश्वचैतन्याला सरस्वती म्हणतो. कोण त्या विश्वचैतन्याला समृद्धीची देवता लक्ष्मी म्हणतो. कोण त्या विश्वचैतन्याला शंकरोती ती शंकरा म्हणून शंकर म्हणतो. कोण त्या विश्वचैतन्याला सर्वत्र व्याप्त म्हणून विष्णू म्हणतो. कोण त्या विश्वचैतन्याला बृहत म्हणजे अत्यंत व्यापक असल्याने ब्रह्म म्हणतो. कोण त्याच विश्वचैतन्याला तीच सर्व काही देते तिच्यातूनच सर्व मिळतं म्हणून कोणी त्याला म्हणतो सब कुछ है तेरा भगवान तू है मेरा भगवान असा हा देणारा दत्त म्हणून कोण त्या विश्वचैतन्याला दत्त म्हणतो. म्हणून लक्षात घ्या लक्ष्मी असो सरस्वती असो विष्णू असो शंकर असो दत्त असो ब्रह्म असो सर्व आणि सर्व ही एकाच गोष्टीची नाव आहेत. म्हणूनच म्हणतात एकोहम विप्रा बहुधा वदंती. एकच इथे फक्त आत्मचैतन्य आहे विश्व चैतन्य आहे आणि त्यालाच अनेक नावाने संबोधलं जातं. त्यालाच आत्मा म्हणतात परमात्मा म्हणतात ब्रह्म म्हणतात सत म्हणतात त्यालाच स्वरूप म्हणतात. हे सर्वांनी जर लक्षात घेतलं तर इथून तिथून सर्वत्र एक आणि एकम एव द्वितीयम नास्ती. केवळ एक दुसरं काही नाही असं अद्वय अद्वय दुसरं नाही असं एक आणि एकमेव इथे चैतन्यच आहे. आणि त्या चैतन्याचा विलास पाणी एक असतं आणि बुडबुडे अनेक असतात. तसा त्या द्वय चैतन्याचा विलास क्रीडा खेळ आपणाला विविध देह आकार गुण आणि अर्थातच भाव याच्यामध्ये अभिव्यक्त झालेला दिसतो. त्यामुळे गुण आकार भाव याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो उत्पन्न होताना अभिव्यक्त होताना जरी वेगवेगळेपणाचा भास झाला तरी मुळामध्ये पाणी हे पाणी असते. तरंगखेच बुडबुडे हे व्यर्थ असतात. मुळामध्ये चैतन्य हे चैतन्य असते. राम रावण ह्या केवळ आणि केवळ बाहेरच्या प्रवृत्तीनुसार केल्या गेलेल्या भेदाभेदाच्या व्यवहारात तो भेद जाणवतो. म्हणून त्याला जरी कल्पना म्हणता आता आलं नाही तरी सुद्धा प्रत्यक्षात राम आणि रावण यांचं चैतन्य एकच आहे. एकाने चैतन्याला चुकीचं समजल्यामुळे त्याला असं म्हणायचं होतं की माझ्यासारखा कोण आहे कोण नाही. म्हणजे रावणाने चैतन्याचा आशय चुकीचा घेतल्यामुळे मीच काय तो एकम एव द्वितीयम नास्ती असा व्यक्तिभाव बळकट होणे याला अहंकार म्हणतात. व्यक्तिभाव जेव्हा बळकट होतो तेव्हा अहंकार निर्माण होतो आणि अहंकार निर्माण झाला की तत्वज्ञानाची जी उभारणी आहे ती कोसळते. आणि उभारणी कोसळते याचा अर्थ तत्व कोसळत नाही तर तत्वाचं ज्ञान नीट न झाल्यामुळे व्यक्तीला अहंकार होतो आणि तो रावण होतो. आणि तत्वाचं ज्ञान नीट झाल्यानंतर राम म्हणतो राम 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 म्हणजे मरा 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 मरा. गीता 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 म्हणजेच ता गीता 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 गी म्हणजे रामच स्वतः राम म्हणतो. याचा अर्थ रामच स्वतःला मी म्हणून व्यक्ती म्हणून समजत नाही. म्हणून रामाने राम म्हणणे याचा अर्थ असा आहे की महान पराक्रमी पुरुषाने बघायला गेलं तर सर्व गुण संपन्न अशा पुरुषाने स्वतःला केवळ आणि केवळ ब्रह्मपुत्र समजणे आणि आपलं सर्व जे आहे ते ब्रह्माच आहे समजून तत्सत ब्रह्मार्पणमस्तु तत्सत ब्रह्मार्पणमस्तु अशा चिंतनातून रामाने आपलं सर्व अस्तित्व जाणलं. म्हणजेच रामाने आपल्या रामपणाचा वेगळ्या नावाचा त्याग केला
आणि रामच स्वतः राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे असं जरी आपण म्हटलं तरी रामच स्वतः मार मारे ती मरे मारे मनोमरे. रामच स्वतः आपलं व्यक्तिगत मन हे नसून आपण वैश्विकच आहोत हे समजत असल्यामुळे रामाने आपलं व्यक्तिविशेष टाकला आणि जो व्यक्तिविशेष टाकतो तोच समष्टी विशेष म्हणून पुढे येतो. जो व्यक्ती राहत नाही तोच समष्टी होतो. जो व्यक्तिगत राहत नाही तोच समाज पुरुष म्हणून पुढे येतो. हे जे रामाला जाणता आलं ते रावणाला जाणता आलं नाही. अन्यथा राम आणि रावण हे सर्वार्थाने तुल्यबळ होते, परंतु अहंकार मात्र रामामध्ये अजिबात नव्हता आणि रावणामध्ये अहंकाराचा पाषाण तयार झाला होता. आणि अहंकाराचा पाषाण ज्याला फोडता येत नाही त्या अहंकाराच्या पाषाणावर कितीही मोठा ज्ञानी माणूस असेल, कितीही मोठा तपस्वी असेल, कितीही मोठा पराक्रमी माणूस असेल, अहंकाराच्या पाषाणाची ठेच लागून रक्तबंबाळ होऊन अहंकाराच्या मीच्या पाषाणामुळेच त्याचा नाश होतो. रामाने रावणाला मारले हे सत्य नसून अहंकाराने अहंकार दाखवणाऱ्या व्यक्तिविशेषाचा नाश केला हे सत्य आहे. त्यामुळे राम याचा अर्थ मरा म्हणजे अहंकार नष्ट करा आणि रावण याचा एवढाच अर्थ आहे की जो खर तर एक तोंड पुरेस असताना 10 तोंड मागून घेतो, जो 2 हात पुरेसे असताना सहस्त्र बाहू मागून घेतो, असा सहस्त्र बाहू म्हणजे सहस्त्रार्जुन आणि 10 तोंडाचा रावण ह्या त्याच्या 10 तोंडावरूनच आणि सहस्त्र हातावरूनच रावण आणि सहस्त्रार्जुन हे अजिंक्य नव्हते, तर त्यांचा अहंकार होता तो अजिंक्य होता आणि त्यांचा अहंकार ते जिंकू न शकल्यामुळे सहस्त्रार्जुन त्याचे 1000 बाहू असला तरी पराभूत झाला आणि रावण त्याला 10 तोंड असली तरी पराभूत झाला. दोघांनी ईश्वराची तपश्चर्या करूनच हे सर्व मिळवलं होतं, पण तू ईश्वर फक्त तथास्तु म्हणतो, कारण प्रेमाने साथ घातल्यानंतर ईश्वर कुणालाही जसं हवं तसं मिळेल म्हणतो. पण त्याच वेळी हे निश्चित असते, मला जसं हवं तसे मिळेल म्हणताना किंवा ते मला मिळालं तर मला ज्या मार्गाने हवं तो मार्ग अहंकार मुक्त नसेल तर चुकीच्या मार्गाने जे मिळतं ते कधीही विजयी होऊ देत नाही. यालाच म्हणायचं ध्येय आणि ध्येयाकडे जाण्याचा मार्ग हे दोन्हीही अत्यंत पवित्र असले पाहिजेत. यालाच आजच्या भाषेत साधन सुचिता म्हणतात. आपलं साध्य काय आहे? परमेश्वर मिळवणं. परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग पवित्र असला पाहिजे. परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग मी माझे नष्ट झाल्याखेरीज तू तुझे उगवत नाही. म्हणून अहंकार नष्ट झाल्याखेरीज परमेश्वर भेटत नाही. यालाच म्हणायचं साधन सुचिता. म्हणून साध्य तुमचं किती उत्तम असलं, परमेश्वर प्राप्ती हे साध्य असलं तरी त्यासाठी जाण्याचा जो मार्ग आहे तो तितकाच पवित्र पाहिजे. रामाने शंकराला प्रसन्न केले याचा अर्थ एवढाच आहे, रामाला शक्ती मिळाली. सहस्रार्जुनाने देवाला प्रसन्न केला याचा एवढाच अर्थ आहे, त्याला अमाप शक्ती मिळाली. परंतु शक्ती मिळून चालत नाही. जी शक्ती चुकीच्या मार्गाने अहंकाराने मिळवलेली असते ती शक्ती वापरताना सुद्धा चूकच घडते, बुद्धिघात करते आणि बुद्धी अशा पराक्रमी माणसांना अधिकाधिक चुकीच्या मार्गाने नेते. अहंकारच त्यांना चुकीच्या बुळबुळीत मार्गावरून पुढे पुढे नेतो आणि अहंकाराच्या खाईत कोसळूनच या लोकांचा मृत्यू होतो. म्हणून केवळ आत्मप्राप्ती हे ध्येय असून चालणार नाही, तर आत्मप्राप्ती म्हणजे आपणाला जे प्राप्त करायचं आहे तेच आपण आहोत. शिवो भूत्वा शिवम यजे. शंकर बनूनच शंकराची उपासना करा. आपण आत्मा आहोत हे समजूनच आत्म्याशी संवाद साधा. आपण जर स्वतःला मी नारायण पाटणकर विद्वान असं समजून आत्म्याशी संवाद साधायचा प्रयत्न केला तर तो आत्मा ज्याला देह नाही, रंग नाही, रूप नाही, परंतु तो आत्मा तरी सुद्धा आपण कल्पना करू शकता की नारायण पाटणकर स्वतःला विद्वान समजून आत्म्याची उपासना करायला गेला तर आत्म्याला लक्षात येईल
अरे हा वेडा माणूस, अहंकारग्रस्त माणूस, जिथे अहंकार नावाला नाही, तिथे केवळ आणि केवळ परमशुद्ध चैतन्य आहे, त्याची प्राप्ती करू इच्छितो. आता त्या परमशुद्ध चैतन्याची समजा मी त्याला प्राप्ती करून दिली, तर याचा अहंकार असल्यामुळे ते चैतन्य त्याला योग्य तऱ्हेने फळणार नाही. त्यामुळे रावणाला किती शक्ती दिली, सहस्रार्जुनाला किती शक्ती दिली, तरी त्यांच्या अहंकारामुळे ती व्यर्थ गेली. म्हणूनच आज आपणाला सहज ध्यानामध्ये आणि सहज ज्ञानामध्ये एक नवीन धडा मिळाला की आपणच सर्वच आहोत आणि सर्व आपल्यात आहे. म्हणजे कसं, सर्व स्व, सर्वामध्ये स्वला पाहणे आणि स्वमध्ये सर्व पाहणे, संपूर्ण विश्व आपल्यात आहे आणि आपणच विश्व आहोत. हे जेव्हा खरं खरं भान येतो तेव्हाच माणसांचा अहंकार नष्ट होतो. आणि अहंकार नष्ट झाला की उत्तम गोष्टीची नुसतीच प्राप्ती होत नाही, तर ती प्राप्ती सुफळ संपूर्ण होते. मात्र अहंकार घेऊन जो देवाला मिळवायचा प्रयत्न करील तो उत्तम ध्येयाकडे चुकीच्या मार्गाने जातो. म्हणून साधन सुचितेला नेहमीच महत्व आहे. ध्यानात घ्या. काही म्हणतात मी व्यापारी आहे, मी उद्योगपती आहे, मी लोकांच्या माना गटून किंवा अतिरेकी फायद्याने किती पैसा कमवला तरी तो मी स्वरूपानंदांच्या दानपेटीत टाकतो. बाबा रे, स्वरूपानंद हे संत आहेत, त्यांना दानाची गरज नाही, त्यांना पैशाची गरज नाही. तू जे दान देतोस ते मी दान किती दिलं हे सांगण्यासाठी देतोस. तू जे म्हणतोस आजपर्यंत रामकृष्ण हरी मंत्राचा सहस्र कोटीपेक्षा जास्त जप झालेला आहे, ते तू किंवा ट्रस्टी तुमच्या अहंकाराचं द्योतक आहे. रामकृष्ण हरी जप करा आणि मोजा असं स्वरूपानंदांनी कधी सांगितलेलं नाही. रामकृष्ण हरी याचा एकच अर्थ आहे, निर्गुण निराकारातून राम आला, निर्गुण निराकारातून कृष्ण आला आणि अव्यक्तातून रामकृष्ण आले. काही काळ ते व्यक्त रूपात राहिले, अहंकार रहित राहिले आणि नंतर ते परत अव्यक्तात हरी म्हणजे गेले. राम आणि कृष्ण तुमच्या आमच्यासारखेच अव्यक्तातून आले, मात्र तुमच्या आमच्यापेक्षा पूर्ण वेगळे अहंकार रहित राहिले. त्यांना त्याच्या वेळी जे जे समयोचित असं करणं शक्य होतं ते त्यांनी केलं आणि पुन्हा एकदा अहंकार रहित होऊन निर्मल होऊन ते अव्यक्तात गेले. म्हणून निर्माल्य याचा अर्थ कृष्णमूर्तीने एका वेगळ्या पद्धतीने छान सांगितलेला आहे. विचार येत असतील तर ते येऊ द्यात, विचारांना उमलू द्यात, विचारांना इतकं उमलू द्या, इतकं उमलू द्या, इतकं उमलू द्या की आता विचारामध्ये काही इनपुटच राहिलं नाही, विचारामध्ये अधिक फुलण्यासारखं राहिलं नाही आणि आता अधिक काही राहिलं नाही. म्हणून विचारातच निर्माल्य झालं. कळीचं फूल होताना ती कळी फुलामध्ये जास्तीत जास्त विस्तारित होते आणि पुढे जेव्हा विस्तार शक्य नसतो तेव्हा आपला सर्व सुगंध हवेत लुटून सर्व जीव जंतूंना आपल्या नकळत वाटून तिचं निर्माल्य होतं. म्हणून ध्यानात घ्या, मरताना आपणाला, आपण मेल्यावर आपण शव म्हणतो, पण शव आणि शिव यातला फरक लक्षात घ्या. जो जीव स्वतःला आत्मा समजतो आणि सर्व आत्मे असं सर्व 1, 2, 3 असे आत्मे नसतात. परमात्मा आत्मा वेगळा नसतो, ब्रह्म आदिकारण वेगळं नसतं. सर्व जे काही आहे ते बृहत व्यापक परमतत्व आहे. हे जो माणूस स्वतः समजतो तो स्वतःच शिवभूत, तो स्वतःच शिव झालेला असतो आणि अशा समजुतीने तो जे जे कार्य करतो तो शिवो भूत्वा शिवम यजेत, सर्व व्यापक स्वतःच बनून सर्व व्यापक कार्य करणं हा त्याचा सहज गुणधर्म असतो. आणि जे जे सर्व व्यापक आहे ते सर्व व्यापक असल्यामुळे त्याच्यामध्ये अभेद असतो, माझं तुझं पण नसतं. आणि असा जो सर्व व्यापक आहे तो अभेदाने माझं तुझं न करता आपल्यातलं सर्व उत्तमोत्तम आहे ते सर्वांसाठी, जसं आपण म्हणतो थोडी येले भांडार, म्हणजे दुष्काळ आल्यानंतर जसं राजाने आपलं भांडार मोकळं करावं सर्वांसाठी, तसं जो स्वतःला सर्व व्याप्त आत्मतत्व समजतो त्याच्यामध्ये मी अजिबात नसतो, अहंकार अजिबात नसतो, मी तू पळा नावाला सुद्धा शिल्लक नसतो आणि आपलं संपूर्ण सर्वस्व तो
उधळून टाकतो, तसा आपला संपूर्ण सुगंध फूल उधळून टाकतं आणि स्थूल उधळून फूल कृतकृत्य होतं, म्हणजे निर्मळ होतं. तसं आपलं शिवतत्व जाणून ज्याने आपलं शिवतत्व सर्वांसाठी उधळण करावी रत्नमानकांची, तशी विचार मौक्तिक म्हणजे शब्दरूपी मोती विखरून ज्ञानाचं भंडार फोडून जो सर्वांना वाटून टाकतो, असा माणूसच खऱ्या अर्थाने शिवभूत्वा शिवम वेदेत शंकर बनून शंकर त्याची पूजा करतो. शंकर होती कल्याण करणारा तो शंकर, जो स्वतःच कल्याणाची इच्छा धरतो असा शंकर. म्हणजे ज्याने आत्मतत्व म्हणूनच आपण आहोत, आपण जीव नाही, आपण सगुण साकार असं कुठल्याही तऱ्हेचं लांबी रुंदी उंची असलेलं व्यक्तिमत्व नाही, तर मुळातच आपण अव्यक्त परमतत्व आहोत. आणि ते जरी आता सध्या एका म्हणजे व्यक्त होताना ते जरी एका देहात मर्यादित असलं तरी चैतन्याला देहाची मर्यादा असत नाही. वर्तुळाच्या आत आणि बाहेर कोरी जागा आहे. वर्तुळाचा कोऱ्या जागेला काही अर्थ नाही. अशा तऱ्हेने जेव्हा आपण केवळ आणि केवळ आत्मतत्व आहोत ही जाणीव अति तीव्र होते, तेव्हा देहाचं बंधन अशा माणसाला असत नाही. तो केवळ आणि केवळ विश्वचेतना म्हणून स्वतःला पाहतो. तो केवळ आणि केवळ सर्वव्याप्त ब्रह्म म्हणून आपणाला पाहतो. आणि ब्रह्म जसं उद्योग आपल्यातून अनेकानेक गोष्टी वर काढते आणि सर्व जीवांना खेळण्यासाठी सत्वरजतम या त्रिगुणांची उधळण करते आणि सर्वांना खेळण्यासाठी क्रीडा करण्यासाठी मुभा देते, तशा तऱ्हेने हा ज्ञानी माणूस बृहत झालेला ब्रह्मरूप माणूस आपल्यातून केवळ आणि केवळ सच्चित आनंदाची उधळण करतो. आणि असा सच्चिदानंदाची उधळण करणारा जो परमानंद देणारा असतो तोच परमात्मा. आणि तो परमात्मा जरी दृष्टी पल्याड असला तरी दृष्टी पल्याड परमात्मा इथे चिंतनामध्ये ज्या अर्थी कळतो त्याची दृष्टी पल्याडचं ब्रह्म इथे अल्याड म्हणजे देहाच्या आत जाणता येतं. याचा अर्थ देह पल्याड आणि अल्याड दूरचं आणि जवळचं त्याला देह बंधन करीत नाही. ज्याला जवळून कळले की लांब फार चांगलं आहे, त्याला हेही कळलं की न दिसणारं एवढं चांगलं जर आत राहून दिसतं तर आतलं आणि बाहेरचं चांगुल पण एकच आहे. म्हणून देव म्हणजे दिव्यत्व, देव म्हणजे प्रकाश, देव म्हणजे ज्ञानप्रकाश, देव म्हणजे मार्ग दाखवणे, देव म्हणजे अडचणीतून सुटका करणे. अशा तऱ्हेने सर्वांच्या अडीअडचणीतून सुटका करण्यासाठी सदा सर्वदा जो तत्पर असतो तोच खऱ्या अर्थाने उदार परमेश्वर असतो. तेव्हा सज्जनो आपल्या उदारतेला वाव द्या. आपण अधिकाधिक विशाल व्हा. जितके आपण अधिक उदार व्हाल, जितके आपण भेदाभेद रहित असाल, जितके आपण जातीपातीच्या बंधनात अडकणार नाही, जितके आपण पाखंडाकडे दुर्लक्ष करा. पाखंड म्हणजे अखंडाला खंडित करणं म्हणजेच पाखंड. तेव्हा अखंडामध्ये खंडिततेच्या भिन्नतेच्या ह्या सर्व कल्पना आहेत त्या जेवढ्या आपण टाकून द्याल, जेवढे आपण जातीपात विरहित असाल, जेवढे आपण मेरा भारत महान नव्हे तर जेवढे आपण वसुधैव कुटुंबकम हे स्वतः जाणणारे आणि तसे वागणारे असाल, तेवढेच आपण बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले अशा खऱ्या अर्थाचे संत असाल. आणि अशा खऱ्या अर्थात जो संत असतो तोच शंकर बनून शंकराची पूजा करतो. तो स्वतःच कल्याण करणारा असतो आणि स्वतःच कल्याण करणारा सर्वांच्याही कल्याणाची मनीषा धरतो. आणि चांगल्याने चांगल्याची केलेली इच्छा नेहमीच फलद्रूप होते. यालाच म्हणायचं ईश्वराचा प्रसाद नेहमीच कल्याण करतो. परंतु अहम बाळगून जर एखादा माणूस असेल आणि म्हणेल जा तुझं मी कल्याण केलं, तर ते कल्याण म्हणजे कदाचित त्याचं वाटोळ होण्याची शक्यता असते. कारण जोपर्यंत आपला जो विसरला गेला नाही तोपर्यंत कुठलीच चांगली गोष्ट खऱ्या अर्थाने पूर्ततेस जात नाही. हे आज आपणाला सहज ध्यानातून, सहज ज्ञानातून, सहज सुषुम्नेतून होणाऱ्या श्वसनातून तसं दिसलं. जसं पाणी शांत झालं, 10 फूट खाली असलेलं पाण्याच्या तळाशी असलेलं 10 रुपयाचं नाणं असो
ते पिवळं असो किंवा चकचकीत असो, जसंच्या तसं दिसतं. तसं आपल्या खोल जे आत्मतत्व आहे, ते खोल आत्मतत्व आपणाला चिंतनामध्ये असताना वर आलेलं दिसतं. चिंतनामध्ये असताना खऱ्या अर्थाने आपल्या आत्म्याची शोभाच वर 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 येत असते. आत्म्याचा हाच उद्योग आहे की वर 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 येणं. उद्योग, उद म्हणजे वर, योग म्हणजे गूढ स्थितीतून किंवा सुषुप्तीतून वर येणं, अखंडातून खंडित होणं असा उद्योगाचा अर्थ नव्हे. तर आपलं जे अखंडत्व आहे ते ज्ञान मार्गाने वर आणणं आणि त्या ज्ञान मार्गातून वर आल्यानंतर जे जीव जगात जन्माला येतात त्यांना त्या अखंडाचं ज्ञान मिळवून देऊन त्यांना त्यांचं जीवन कसं कृतार्थ करायचं हे सांगण्यासाठीच ईश्वराने हा उद्योग मानलेला आहे. त्या उद्योगातून माणसापूर्वीच्या तुलनेने कमी प्रगत जशा पेशी निर्माण झाल्या तशीच माणसाची एक स्पेसी प्रजाती निर्माण झाली ज्याच्यामध्ये हे सर्व करण्याची सदसत विवेक शक्ती आहे. तेव्हा सज्जनो सदसत विवेक शक्तीचा वापर करा आणि पिंडी ते ब्रह्मांडी जे पिंडामध्ये आहे तेच ब्रह्मामध्ये आहे याचा अर्थ जो अहम आहे तोच सहा आहे आणि उलट्या बाजूने जो सहा आहे तोच अहम आहे. हे सोहम होसो हे तत्व नीट समजून घ्या. ते तत्व ज्या दिवशी तुम्हाला पक्क होईल त्याची धारणा पक्की होईल तेव्हा तुमचा अनायसे नाहीसा होईल आणि अहंकार गेला की सर्व काही इथून तिथून लख माळावरच्या स्वच्छ सूर्यप्रकाशासारखं मोकळे मोकळे वाटेल आणि तेव्हा तुम्हाला लक्षात येईल अरे खरंच आहे झाले मोकळे आकाश, झाले मोकळे आकाश, सर्वत्र पसरला दिव्य ब्रह्मप्रकाश. त्या ब्रह्मप्रकाशाच्या प्राप्तीसाठी त्या सहज ध्यानातून, सहज ज्ञानातून, सहज क्रियेतून, सुषुप्तीतूनच किंवा सुषुप्तीतून त्या सहज ध्यानातून, सहज ज्ञानातून, या सहज क्रियेतून, या सुषुम्नेतून जेव्हा प्राणायाम चालू असतो तेव्हा हे सर्व अलगद वर येतं. आणि जशी तुकारामाची गाथा चंद्रभागेत बुडवली परंतु त्या गाथेचं मोल असं होतं की ती गाथाच तिच्या शक्तीने वर आली. तसं कोणी आपणाला बुडवू शकत नाही कारण आपण केवळ आणि केवळ आत्मसागर आहोत. आपण आत्मसागर आहोत त्यामुळे आपलं जल म्हणजे आपलं प्रेम आत्मजल आहे. त्यामुळे आपलं प्रेम आत्मजल आहे. त्याचा वर्षाव केल्यानंतर सर्वांना प्रचंड आनंद देण्याची आपली क्षमता आहे. ही आपली प्रचंड आनंद देण्याची क्षमता जन्मल्यापासून मरेपर्यंत पूर्णपणे वापरा आणि जन्मल्यापासून मरेपर्यंत सुगंध वाटून जसं कळीचं पूर्ण फूल होतं आणि ते निर्मल होतं, त्याचं निर्माल्य होतं, तसं जरी आपण जडजीव म्हणून जन्माला आलो असलो तरी आपल्यातील आत्मतत्वाचा आनंद सर्वांना द्या आणि तो देता देता आपलं शिवत्व लोकांना देता देता, आपला सुगंध लोकांना देता देता जरी जड जीव म्हणून आपण जन्माला आलो तरी मेल्यानंतर आपण शव होणार नाही तर आपण शिवस्वरूप होणार आणि स्वाभाविकपणे निसर्ग नियमानुसार आपलं शरीर पडणार. शरीर पडतं तेव्हा त्याला प्रेत म्हणतात, त्याला शव म्हणतात. पण शरीर पडत नाही तोपर्यंत आपण शिव आहोत. तेव्हा लक्षात घ्या शरीर आहे तेव्हा आपण शिव आहोत आणि शरीर पडतं तेव्हा आपण शव होणार. शव होण्या अगोदर आपल्यातलं शिवत्व जाणार. प्रेत होण्या अगोदर त्या शिवाचं प्रेम जाणार. म्हणून प्रेत होण्या अगोदर प्रेम जाणार. शव होण्या अगोदर शिव जाणार. म्हणजे जायच्या अगोदर आपण जाण्यायोग्य नसलेलं आपलं आत्मरूप जाणार आणि तेच सर्वांना द्या, तेच सर्वांकडून घ्या आणि एकमेकांना आनंद देत घेत संपूर्ण आपलं जीवन निर्मल व्हावं, निर्माल्य व्हावं. आपण शव म्हणून मरू नये, आपण शिव म्हणून मुक्त व्हावं, आपण प्रेत म्हणून पडू नये, आपण प्रेम म्हणून आनंदाची उधळण करणारा सुगंध म्हणून या जगातून निरोप द्यावा. हे आहे आजचे चिंतन. पहा, चिंतनात राहा, सहज ध्यानात, सहज ज्ञानात, इच्छा अपेक्षा नसताना
ध्यास नसताना, जाणण्याची इच्छा नसताना फक्त प्राणायाम जर तुमचा स्वाभाविकपणे सुषुम्नेतून चालू असेल तर हे सर्व तुम्हाला अनायसे मिळतं. कारण अनायसे ते तुम्ही येताना आणलंच आहे. तेव्हा आपल्या संचितात केवळ आणि केवळ शुद्धता म्हणजे आत्मतत्व आहे. आणि त्या आत्मतत्वाचा गुण देणं 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 आहे. त्यामुळे तिथे ग असण्याला जागाच नाही हे समजा. ग विसरा आणि निर्मल व्हा. अस्तु. धन्यवाद. शुभ दिन.